नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी. तर आपल्या ज्योतिबावणे चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आज आपण बनवणार आहोत अगदी साधी पण खूपच चविष्ट आणि पौष्टिक पालकाची भाजी. ही जी भाजी आहे ती गरम पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत अप्रतिम लागते आणि ती बनवायला पण खूप साधी आणि सिंपल आहे. तर पालक खाण्यासाठी सर्वच तत्परच असतात. कोणी डाळभाजी म्हणून खातात, कोणी डाळीसोबत पालक भाजी म्हणून खातात. पण आज आपण नुसतीच पालक मोकळ्या पद्धतीची करणार आहोत. गावरान म्हणतात याला. त्याच्यामध्ये मग तुमची जी वेगवेगळी पद्धत आहे ती टाकू शकता. पण माझी नुसतीच पालक कशी बनवायची ते बघूया. कालच पालक आणली होती, धुवून छान फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि फक्त ती बारीक कापून घ्यायची होती. तर पालक कापताना मी देठं हे दोन्ही साईडनं ठेवते, या साईडने आणि त्या साईडने, आणि अशा पद्धतीने कापून छान असे पुन्हा मधातून सुद्धा बारीक बारीक तुकडे करते, ज्यामुळे देठं राहणार नाही आणि ज्याला आवडत नसेल तर त्याचा त्राससुद्धा त्यांना होणार नाही. अशा बारीक पद्धतीनं कापायचा प्रयत्न करते. तर पालक ही खूप पौष्टिक आणि खूप चांगली आहे आपल्या शरीरासाठी, केसांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. कारण पालक खाल्ल्याने आपलं रक्त वाढण्यास मदत होते. म्हणजे का बरं? कारण की पालकामध्ये लोह आहे आणि फोलेट सुद्धा आहे, ज्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. ज्यामुळे रक्त कमी असेल त्यांना रक्त वाढण्यास मदत. परत डोळ्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. का बरं? कारण की व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झॅक्सुनिनामुळे डोळ्याचे जे आरोग्य आहे ते चांगले राहते. त्याचबरोबर पालकामुळे हाडेसुद्धा मजबूत होतात, कारण पालकामध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडांना बळकटी मिळते आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते. कारण की व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत करतात आणि पचनसुद्धा सुधारवते. त्याचप्रमाणे त्वचेसाठी, केसांसाठी सुद्धा पालक ही खूप पौष्टिक आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी पण खूप छान आहे. वजन कमी करण्यासाठी पण छान आहे. कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे ती पोटाला आरामदायक बनवते. तर बघा मी ही फोडणी कशा पद्धतीने घातली. तर छान असे बारीक बारीक लसणाचे काप केले आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि जिरं, सोप आणि मोहरी अशी फोडणी दिली आणि ते थोडेसे तडतडले, लालसर झाल्याबरोबर त्यामध्ये सोडलेली आहे पालक. कारण की ताई तुम्ही कांदा नाही सोडला, पालकच का? कारण की जी गरम तेल झाल्यानंतर जे जिरं छान असं तडतडलेलं असतं, सोप, त्याचा जो सुगंध फ्लेवर असतो तो त्या पालकामध्ये आणि लसणाचा सुगंधसुद्धा पालकामध्ये उतरण्यासाठी मी लगेच त्यामध्ये पालक सोडली. कारण पालक ही अशी नाजूक असते की ती म्हणजे जेव्हा गॅसवर जाते आणि वाफेवरच शिजवल्या जाते ती पटकनच होते. त्यानंतर कांदे टाकले. कांदे आणि पालक ते शिजवण्यासाठी ठेवले जेणेकरून पालक तर लवकर शिमतेच, त्याबरोबर कांदेसुद्धा लवकरच होणार आहे. कारण की कांद्याचे मी अगदी बारीक बारीक तुकडे केलेले आहे आणि ते वाफेवर शिजवले. थोडी जरी आपण ठेवली प्लेट तरी ते लवकर शिजून जातात, म्हणजे वाफेजून जातात, आपोआपच ते नरम पडतात आणि चिमून जातात. हलकंसं तेल आणि हलकंसं मीठ सोडलं, ज्यामुळे कांद्याला आणि पालकाला लवकर शिजायला मदत झाली. तर पालक नेहमीही स्वच्छ अशी धुवून घ्यायची, जेणेकरून ती त्यामध्ये जे माती असेल किंवा काही असेल तर ते निघून जातील. पण ज्यांना किडनी स्टोनचा किंवा कॅल्शियम ऑक्सलेट स्टोनचा त्रास असेल, समस्या असेल, त्यांनी पालक ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच खायची. तर छान असे बघा कांदे पण परतलेले आहे आणि पालकसुद्धा चिमलेली आहे. जास्त कांदा काळाही नाही झाला आहे आणि पांढरा पण नाही झालेला आहे, छान शिजला. त्यानंतर मी त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि धण्याचा पावडर टाकायचा आहे. माझ्याकडे नसल्यामुळे मी टाकलं नाही, पण तुम्ही आवर्जून टाका. आणि त्यानंतर मी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट टाकलेला आहे. थोडेसे शेंगदाणे जास्तच बारीक झाले होते, पण एवढे नाही करायचे, थोडे दरदरे ठेवायचे. तर कारण की मी दरदरे माझे यासाठी झालेले नाही, कारण माझे शेंगदाणे हे तळलेले शेंगदाणे असल्यामुळे तुम्ही भाजून त्याची साल काढून जर केले तर खूप छान असे दरदरे होतात. तर ही बघा, जेव्हा आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले तर छान अशी तेल पण सोडत आहे आणि छान अशी चिमलीसुद्धा. तर अशा पद्धतीची जर पालक करून खाल्ली आणि करून खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. काहीतरी वेगळं पण खाल्लं आणि
पालक हे जास्त खाण्यात जाईल. आपण डाळीमध्ये टाकतो तर पालक डाळ अशी मिक्स असते, पण नुसती हे खाल तर पालक तुमच्या शरीराला जास्त जाईल. तर तुम्ही अशा पद्धतीची पालक बनवता का? कशी बनवता ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे माझी ही पालकाची भाजी जी आहे झालेली आहे, छान अशी तयार झालेली आहे आणि गरमागरम आणि चवीदार गावरान भाजी जी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत पण छान अशी खाऊ शकाल. आणि अशी तयार झालेली आहे माझी छान अशी गरमागरम पालक भाजी. तर मी आता ती छान अशी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली चवीला आणि बनवायला तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कुठून बघताय ते सांगा. तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्यानंतर त्या तेलात जे चिप्स काढले होते त्याच्यात चुरा केला आणि तर अशा प्रकारे माझी गरमागरम पालक भाजी शेंगदाण्यासोबत तयार झालेली आहे. आणि त्या ही बघा सुंदरशी चविष्ट अशी पालक भाजी, भात, पोळी आणि वरण आणि त्याचबरोबर भाकरसुद्धा एक केलेली आहे. ती मी जेव्हा मी उपवास सोडणार आहे त्यासाठी ठेवलेली आहे. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला तर कमेंट करू नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.